तर नमस्कार मंडळी, मी आपला गावाकडचा शिव्या. माझ्या पाठीमागचं दृश्य बघून नक्कीच तुमच्याही मनात प्रश्न पडत असतील. चला तर मग सांगतो काय आहे आजचा विषय. तर आज होती एक छोटीशी पार्टी याची होती, आपल्या मित्राची झाली होती बदली लातूरमध्ये. बदली झाली म्हणजे आता पार्टी तर लागणारच होती. तर मित्रानं मस्त बेत केला होता. मस्त चिकन आणि कोकणातील कोळंबी याचा आज बेत होता. पण आजचं चिकन हे नॉर्मल नव्हतं. आजच्या चिकन बनवण्याची जी पद्धत होती ती होती पोपटी पद्धत. चला तर मग बघूया ही पोपटी पद्धत कशी आहे ते. सर्वप्रथम आमचे भाऊ पंकज दादा यांनी मस्त चिकन तयार करून घेतलं. तयार केलेलं चिकन आता ते मडक्यामध्ये भरायचं होतं. आम्ही पण असं फर्स्ट टाइमच बघत होतो, त्यामुळे फक्त आपण बघायचं काम करायचं होतं. पंकज दादानी मस्त ते मडक्यामध्ये भरून चेपून मस्त व्यवस्थित त्याला वरतून काड्या बिड्या लावून सेट केलं होतं, एकदम अगदी परफेक्ट. आता वेळ होती ते फ्राय करण्याची, म्हणजे शिजवण्याची. आता शिजवण्याचं म्हटल्यावर आपल्याला लाकडी गोळा करावी लागत होती. इकडं आमचा डॉन बघा कशी लाकडं फोडत आहे. लाकडं बिकडं फोडून झाली, लाकडाची मस्त त्यांनी शेकोटी टाईप तयार केलं आणि त्याच्यामध्ये ते मडकं ठेवून दिलं. पण ह्याच्या अगोदर बघा, आमच्या मित्राला ह्या समुद्राच्या काठावरची जी खाडी आहे याच्यामध्ये ते एक छोटासा कुर्ला म्हणजे खेकडा दिसला. आता खेकडा दिसला म्हणलं पंकज भैया नक्कीच सोडणार नव्हते. पंकज भैयाने पण लगेच एक लोखंडी तार घेतली आणि खेकड्याला मारली. हे बघा खेकडा घेतला वरती. आता खेकडा पण दाबून चिपून आणायचा होता. आता याच चिकनच्या आगीमध्ये खेकड्याला सुद्धा भाजलं, रोस्ट केल्यानंतर खेकडा असा काहीतरी दिसत होता. तोपर्यंत इकडे हे चिकन पण शिजत वगैरे आलंच होतं. बराचसा अर्धा ते पाऊण तास झाला होता याला शिजत शिजलं की नाही हे चेक करण्यासाठी दादांनी मडकं बाहेर काढलं. बघितलं तर त्यात अंडी पण घातलेली होती. अंडी आणि चिकन मस्तपैकी शिजलेलं होतं. आता नियोजन होतं फक्त ताव मारण्याचा. मस्त दादांनी ते एक प्लेटमध्ये काढून घेतलं निवांतपणे. ते काढत असतानाच मी थोडं चेक पण करून बघितलं, खाऊन बघितलं. अशा प्रकारे छोटीशी पार्टी खूप मस्त झाली. जर पोपटी चिकनाची पद्धती तुम्हालाही माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हा पार्टीचा थोडासा हा व्ह्यू होता.